नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया ठंगामईल ज्वेलरी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 7 एप्रिल 2025 म्हणजे आज संध्याकाळी जवळपास 5:30 वाजता. तर चला बघूया काय आहे या अपडेटमध्ये. तर मित्रांनो, आज या कंपनीने अपडेट दिला आहे की या कंपनीने 2 ब्रँचेस ओपन केले आहे चेन्नईमध्ये. आणि मित्रांनो, या कंपनीचे आता टोटल ब्रँचेस झाले आहे 62 ब्रँचेस. चला आता बोलूया ज्युपिटर वॅगन्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड कॉन्फिडंट ऑफ फायनान्शियल इयर 2026 टार्गेट ॲज डिमांड पिक्स अप. तर मित्रांनो, ज्युपिटर ग्रुपच्या MD विवेक लोहियाने सांगितले आहे की ज्युपिटर वॅगन्स लिमिटेडचा उद्देश आहे 2027-28 पर्यंत 10,000 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट करण्याचा. आणि मित्रांनो, त्यातला 50% रेव्हेन्यू नॉन वॅगन बिझनेसमधून जनरेट करण्याचा या कंपनीचा प्लॅन आहे. आणि मित्रांनो, नॉन वॅगन बिझनेसेस म्हणजे व्हील्स, ब्रेक्स, कंटेनर्स आणि इलेक्ट्रिक ट्रक्स यामधून 50% रेव्हेन्यू जनरेट करण्याचा या कंपनीचा टार्गेट आहे. आणि मित्रांनो, ज्युपिटर वॅगन्स लिमिटेडचा 2027-28 पर्यंत रेव्हेन्यू टार्गेट आहे 10,000 कोटी रुपयांचा. चला आता बोलूया सिप्ला लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 7 एप्रिल 2025 म्हणजे आज जवळपास 7:45 वाजता. तर मित्रांनो, सिप्ला लिमिटेडने 13 मे 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि सिप्ला लिमिटेड 13 मे 2025ला आपल्या क्वार्टरली रिझल्टसोबत फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स करू शकते. तर मित्रांनो, सिप्ला लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट तर खूप महत्त्वाचा असेल, परंतु मित्रांनो, त्यापेक्षाही जास्त या कंपनीची मॅनेजमेंट गायडन्स असेल. कारण मित्रांनो, सिप्ला लिमिटेड फार्मा सेक्टरची कंपनी आहे. आणि मित्रांनो, तिकडे USच्या प्रेसिडेंट ट्रम्पने असा थ्रेट दिला आहे की आम्ही फार्मा सेक्टरवर आतापर्यंत न पाहिलेला असा जबरदस्त टॅरिफ लावणार आहोत. आणि मित्रांनो, सिप्ला लिमिटेडचा 29% रेव्हेन्यू US मधून येतो. म्हणजे मित्रांनो, जर सिप्ला लिमिटेडचा टोटल रेव्हेन्यू येत असेल 100 रुपये, तर त्यातील 29 रुपयांचा रेव्हेन्यू फक्त USAमधून येतो. म्हणून मित्रांनो, सिप्ला लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट तर खूप महत्त्वाचा असेल, त्याचसोबत सिप्ला लिमिटेडच्या मॅनेजमेंट कॉमेंट्रीसुद्धा खूप महत्त्वाची असेल. चला आता बोलूया बजाज फायनान्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, बाय बजाज फायनान्स टार्गेट प्राइस ₹9,350 JM फायनान्शियल. तर मित्रांनो, ब्रोकरेज फर्म JM फायनान्शियलने बजाज फायनान्स लिमिटेडवर बायची रेटिंग दिली आहे. आणि या ब्रोकरेज फर्मने बजाज फायनान्स लिमिटेडवर टार्गेट प्राइस दिला आहे 9,350 रुपयांचा. चला आता बोलूया मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मारुती सुझुकी ई-विटारा टू लाईकली लॉन्च नेक्स्ट मंथ इन इंडिया. तर मित्रांनो, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड नेक्स्ट मंथ म्हणजे मे 2025मध्ये इंडियामध्ये अशी शक्यता आहे की ही आपली गाडी ई-विटारा लॉन्च करू शकते. आणि मित्रांनो, अशी शक्यता आहे, ऑफिशियल अपडेट नाही. चला आता बोलूया
टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टायटन कंपनी लिमिटेड. आणि मित्रांनो, हा अपडेट आला आहे 7 एप्रिल म्हणजे आज जवळपास संध्याकाळी 7 वाजता. तर मित्रांनो, टायटन कंपनी लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. आणि मित्रांनो, याला तुम्ही टायटन कंपनी लिमिटेडच्या क्वार्टर 4चा ट्रेलरसुद्धा म्हणू शकता. तर चला बघूया कसा आहे या कंपनीच्या क्वार्टर 4चा ट्रेलर. तर मित्रांनो, टायटन कंपनी लिमिटेडच्या ज्वेलरी सेगमेंटमध्ये इयर ऑन इयर बेसिसवर आपल्याला 25%ची ग्रोथ पाहायला मिळाली आहे. आणि टायटन कंपनी लिमिटेडने ज्वेलरी सेगमेंटचे 19 स्टोअर ओपन केले आहे क्वार्टर 4मध्ये. आणि मित्रांनो, यानुसार याचे टोटल ज्वेलरी सेगमेंटमध्ये स्टोअर झाले आहे 768. आणि मित्रांनो, वॉचेस सेगमेंटमध्ये टायटन कंपनी लिमिटेडने 22%ची जबरदस्त ग्रोथ दाखवली आहे. आणि मित्रांनो, क्वार्टर 4मध्ये टायटन कंपनी लिमिटेडने वॉचेस सेगमेंटमध्ये टोटल क्वार्टर 4मध्ये 41 न्यू स्टोअर ओपन केले आहे. आणि मित्रांनो, यानुसार टायटन कंपनी लिमिटेडचे वॉचेस सेगमेंटमध्ये मार्च 2025नुसार 1235 स्टोअर झाले आहे. तसेच मित्रांनो, टायटन कंपनी लिमिटेडने आय केअर सेगमेंटमध्ये इयर ऑन इयर बेसिसवर 19%ची ग्रोथ दाखवली आहे. आणि क्वार्टर 4मध्ये टायटन कंपनी लिमिटेडने 9 स्टोअर ओपन केले आहे. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार टायटन कंपनी लिमिटेडच्या आय केअर सेगमेंटमध्ये टोटल स्टोअर झाले आहे 898. तसेच मित्रांनो, टायटन कंपनी लिमिटेडच्या इमर्जिंग बिझनेसेसमध्ये इयर ऑन इयर बेसिसवर 7%ची ग्रोथ झाली आहे. आणि याचे टायटन कंपनी लिमिटेडने 4 स्टोअर ओपन केले आहे. आणि याचे स्टोअर मार्च 2025नुसार टोटल स्टोअर झाले आहे 88. तसेच टायटन कंपनी लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी TCLमध्ये आपल्याला 25%ची ग्रोथ पाहायला मिळाली आहे. आणि याचे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये याने 55 स्टोअर ओपन केले आहे. आणि मित्रांनो, यानुसार टायटन कंपनी लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी TCLचे टोटल स्टोअर इन्क्रीज होऊन झाले आहे 2989. तसेच मित्रांनो, टायटन कंपनी लिमिटेडच्या अजून एका सबसिडरी कंपनी कॅरेटलेनचा बिझनेस इयर ऑन इयर बेसिसवर 22%ने ग्रो झाला आहे. आणि मित्रांनो, टायटन कंपनी लिमिटेडने फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये न्यू स्टोअर ओपन केले आहे 17. आणि मित्रांनो, यानुसार कॅरेटलेनचे टोटल स्टोअर ओपन केले आहे टायटन कंपनी लिमिटेडने 323. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.